विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी संबंधित पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा 2016चा हा क्वेश्चन आहे. त्यांनी होळीच्या सणाविरुद्ध प्रचार केला. गुन्हेगार जाती संबंधीची त्यांची मते योग्य होती. त्यांनी मुरळी सोडण्याच्या प्रथेवरती हल्ला केलेला आहे आणि त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. काय माहिती आहे तुम्हाला? कुठपर्यंत बरोबर आहे? तर बरोबर फक्त अ, ब आणि क आहे. बघा ना, कदाचित आता थोडंसं एक्झाम संपलेली आहे की नाही आपली, आणि आता जे लोक गट क ला देणार आहे तर मे मध्ये देणार आहे, आणि म्हणून मी पटापट आन्सर देते. तुमच्या आन्सरची मी आता वाट बघत नाहीये. ओके, याच्यासाठी नाही बघत आहे, त्या माइंड मध्ये तुम्ही लगेचच नसाल ना, म्हणून 2 तारखेला तर आता कुठे परीक्षा देऊन आलेले आहेत तुम्ही लोक. ओके, आणि जे लोक नवीन आलेले आहेत त्यांनी PYQचा अभ्यास अशा प्रकारे करा, हे मला सांगायचंय. शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केलेली आहे? तर डॉक्टर आंबेडकर यांनी केलेली आहे. ओके, कोणी केलेली आहे? डॉक्टर आंबेडकर यांनी केलेली आहे. माझ्या मते मी आज की कालच एक क्वेश्चन पोस्ट केलेला आहे युट्यूब वरती, तर त्यामध्ये याचे अध्यक्ष विचारलेले आहे, तर ते पण आन्सर तुम्ही द्या, प्रॅक्टिस होईल तुमची. ठीक आहे, तर इथे लक्षात घ्या, वीरा शिंदे यांच्याबद्दल जर माहिती झाली तर माहिती घ्यायची झाली तर हे फार महत्वाची गोष्ट आहे की जसं मुरळी प्रतिबंधक चळवळ त्यांनी जेजुरी या ठिकाणी चालवलेली आहे. म्हणजे देवाच्या नावाने ज्या अशा मुली सोडल्या जातात आहे त्यांना मुरळी असं म्हटलं जात आहे, आणि याच्या म्हणजे देवाच्याच नावाखाली त्या मुलींचं काय तर अतिशय शोषण केलं जात होतं, आणि म्हणून त्या प्रथेवरती यांनी काय तर हल्ला चढवलेला आहे. ओके, आता हे जे वीरा शिंदे आहे यांची थोडीशी आपण इथे नक्कीच माहिती घेऊया. यांचा जन्म झालेला आहे 23 एप्रिल 1873 रोजी कर्नाटकामधल्या जमखिंडी या ठिकाणी. कर्नाटक जमखिंडी यावरती क्वेश्चन्स बऱ्याच वेळेला विचारण्यात आलेले आहे. ठीक आहे, आता यांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे. इतिहास आणि कायदा, ऍक्च्युली माहिती खूप आहे, पण त्यापैकी जी महत्वाची माहिती आहे ना, जी की एक्झामला 100% येऊ शकते, तर अशी माहिती मी घेण्याचा प्रयत्न करते. ओके, इतिहास व कायदा या विषयात त्यांनी BA कंप्लीट केलेलं आहे, हे 2 विषय घेऊन. त्यानंतर प्रार्थना समाजाचे कार्य केलेले आहे. प्रार्थना समाजाचे सदस्य, त्यांनी प्रार्थना समाजाला लिटरली वाहून घेतलं होतं. ओके, त्यानंतर त्यांनी 1905 साली तरुण त्यांचा संघ यावरती पण क्वेश्चन येऊन गेलेला आहे. ओके, तरुण आस्तिकांचा संघ देखील स्थापन केला. आता इथे ना एक गोष्ट महत्वाची अशी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की 1901 साली हे नाव इंग्लंडला गेले होते. त्या ठिकाणी मँचेस्टर कॉलेजमध्ये यांनी ऍडमिशन घेतलेली होती, आणि त्या ठिकाणी इथे त्यांना सालस हिंदी असं म्हटलं जात होतं. ओके, म्हणजे कॉलेजमधले जे काही उडाणटप्पू लोक होते ना, तर त्यांच्यापासून हे अगदी वेगळे राहत होते आणि आपल्या कामावरती आपल्या अभ्यासावरती जे फोकस करत होते, आणि म्हणून त्यांना सालस हिंदी असं चेष्टेने म्हटलं जात होतं. तर त्या ठिकाणी मँचेस्टरमध्ये जो एक स्नेहसंमेलन झालं, तर त्या स्नेहसंमेलनामध्ये यांनी हिंदुस्थानातील सामाजिक सुधारणेची जादू हा तिथे एक लेख सादर केलेला होता, आणि त्यानंतर मग ते ज्या वेळेला अमेरिकेहून परत येत होते तर 1903 मध्ये एम्स्टरडॅम या ठिकाणी त्यांनी हिंदुस्थानातील उदार धर्म याचं देखील वाचन केलेलं आहे. अशी बरीचशी माहिती वीरा शिंदेबद्दलची आहे. आपण जसे जसे क्वेश्चन येत जाईल तसं तसं नक्कीच यांच्याबद्दल बोलत जाऊ. ओके, जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. चला तर मग